तळ कोकणामध्ये सध्या नितेश राणेंविरोधात सर्वच पक्ष एकत्रित आल्याचं दिसून येत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या 4 नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नारायण राणेंच्या 2 सुपुत्रांच्या अवतीभोवती हे राजकारण फिरतंय। कणकवलीमध्ये तर नितेश राणे विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकवटणार आहेत। या संदर्भामध्ये एक बैठक सुद्धा झाली, त्यामुळे आता कोकणामध्ये येत्या निवडणुकीमध्ये काय होणार हे सुद्धा तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे 2 प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। एक म्हणजे सुरेश कौलेकर आणि दुसरे म्हणजे रवींद्र कोकाटे सध्या आपल्या सोबत असणार आहेत। मी सर्वप्रथम सुरेशजी तुमच्याकडे येतोय, मला सांगा नितेश राणेंविरोधात हे सर्व आता पक्ष एकवटलेले आहेत, नेमका काय साध्य करायचं? काय राणेंची पॉवर तळकोकणातली कमी करण्याचा उद्देश आहे का या सर्व पक्षांचा? निश्चितच बघितलं तर कोकण म्हटलं की नारायण राणे पॅटर्न हा चालतो। कोकणात नारायण राणेंचा पॅटर्न हा मोठ्या प्रमाणात चालतो। मात्र सध्या बघितलं तर महायुतीमध्ये कुठेही जी महायुती आहे ती होताना कुठे दिसत नाही, कारण सातत्याने पालकमंत्री नितेश राणे असतील तर ते महायुती न करता ती स्वबळाचा नारा करत आहेत। त्यामुळे बघितलं तर दुसरीकडे जी शिवसेना आहे ते शिवसेनेचे संपर्क नेते उदय सामंत असतील, दीपक केसरकर असतील किंवा निलेश राणे असतील, हे सातत्याने युती होण्यासंदर्भात आग्रही आहेत। मात्र कुठेतरी दुसरीकडे बघितलं तर भाजपकडून ही युती होतानाचे संकेत आहेत ते कुठे मिळत नाहीत आणि त्यामुळेच कुठेतरी बघितलं तर एक नवी खेळी ही राणेंच्या विरोधात कुठेतरी कणकवलीमध्ये खेळली जाताना ते सर्व विरोधक आहेत ते एकवटलेले आहेत आणि राणे विरुद्ध सर्व विरोधक असे एकवटण्याची शक्यता आहे। कारण या संदर्भात एक कणकवलीमध्ये गुप्त बैठकही झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र या संदर्भात आम्ही ज्यावेळी संपर्क मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यामध्ये मात्र ते अशी कोणती शक्यता नसल्याचा ते सांगत आहेत। मात्र कुठेतरी तर दीपक केसरकर यांनी काल बोलताना असं सांगितलंय, आम्ही युतीसाठी आग्रही होतो मात्र कुठे माशी शिंकली हे समजत नाहीये। त्यामुळे कुठेतरी यामध्ये तथ्य काय हे नक्की सुरेशजी, त्यामुळे एकीकडे नितेश राणे या संदर्भातले एकला चलोरेची भूमिका सांगतात आणि सांगतात की नगरपालिका आणि नगर परिषदांवर भाजपचा झेंडा फडकेल आणि त्यामुळे हा समर निर्माण होतो। मी आता रवींद्र तुमच्याकडे येतोय, मला सांगा की नितेश राणेंचं हे वक्तव्य जर तुम्ही ऐकलं असेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोकणामध्ये तळ कोकणामध्ये विशेष करून एक वेगळंच राजकारण बघायला मिळणार आहे। जर तसं झालं, जर राणेंविरोधात जर सर्व पक्ष जर एकवटले असतील तरी सुद्धा राणेंची पॉवर तिथे अजूनही जिवंत राहील? राणेंच्या समर्थनार्थले सगळे जे उमेदवार आहेत ते निवडून येऊ शकतात का जरी एकवटले तरी सर्व पक्ष? सिद्धेश, जर आपण बघितलं तर गेल्या काही अनेक वर्षापासून कोकण म्हटलं तर नारायण राणे हे जे वाक्य आहे ते अधोरेखित केलं पाहिजे। कारण राणेंचा जो गड आहे तळ कोकणातला हा जो गड आहे पाडण्याचा अनेक नेत्यांनी प्रयत्न केला। काही वर्षापूर्वीचे जर आपण इतिहास बघितला तर मंत्री उदय सामंत असतील तर किरण सामंत असतील यांनी सुद्धा राणेंना शह दिला होता त्या वेळेच्या त्या पक्षातून। आत्ताची जी परिस्थिती आहे, जर आत्ताचं जर त्यांचं वक्तव्य पाहिलं तर राणे आणि नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र यांच्यामधला यांच्यामधलं जे बॉन्डिंग आहे ते अजून तर खरं तर पुढं आलेलं नाही। खरं काय आहे, कारण गेल्या आठवड्यात नारायण राणेंचा रत्नागिरी जिल्हा दौरा झाला होता। याच्यामध्ये नारायण राणेंना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला की तळ कोकणातली युती होणार काय। त्यावेळेस नारायण राणेंनी सांगितलं की वरिष्ठ जे नेते आहेत, वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल तो आम्हाला निर्णय घ्यावा लागेल। परंतु तळ कोकणाचा जो वाद आहे तो आता रत्नागिरीच्या खेडमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। कारण रत्नागिरीच्या खेडमध्ये आता सध्या अशी परिस्थिती आहे की नितेश राणे ज्यावेळेस वैभव खेडेकरांच्या प्रवेशासाठी आले होते खेडमध्ये, त्यावेळेस वैभव खेडेकरांनी निश्चय केला होता की खेडच्या नगर परिषदेवरती भाजपचा झेंडा फडकवणार। त्याच्यानंतर त्यांचा प्रवेश आहे तो काही कारणास्तव लांबला होता, नंतर प्रवेश झाला आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण आता ह्या 2 दिवसापूर्वी परत रत्नागिरी जिल्ह्यावरती आले होते आणि त्यावेळेस वैभव खेडेकरांनी वक्तव्य केलं होते खेडच्या नगर परिषदेवरती आपला भाजपचा झेंडा फडकवणार असं सुद्धा निश्चित केलं होतं। मात्र या सगळ्या वक्तव्यावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी सुद्धा मीडिया माध्यमांशी बोललेलं आहे की वैभव खेडेकरांच्या वक्तव्याला आम्ही काही किंमत देत नाही, कोण वैभव खेडेकर असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये 3 पक्ष एकच लक्ष आणि खेडचा नगराध्यक्ष असं आपल्याला खेडमध्ये पाहायला मिळणार आहे। नक्कीच रवींद्र, त्यामुळे आता ही टॅगलाईन कितपत यशस्वी होते आगामी निवडणुकांसाठी हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या दोघांचे सुद्धा आभार।